त्यामुळे ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असं मी समजतो। शिक्षक लोक आता लक्ष्मीला विजय करतात की सरस्वतीला विजय करतात हे मला पाहायचं आहे। नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे महेंद्र भावसार हे देखील उमेदवारी करत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल? आपण यापूर्वी कधी ही निवडणूक लढलेली नाहीत, या मोठ्या निवडणुकीला आपण समोर जात आहेत, काय सांगाल? निश्चित माझी ही पहिलीच निवडणूक आहे। मी कोणतीही निवडणूक यापूर्वी लढवलेली नाही। आज मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि माझ्यासमोर अनेक मातब्बर उमेदवार आहेत। कोणी शिक्षण सम्राट आहे, कोणी राजकीय वारसा असणारे आहेत, कोणी मध्य सम्राट आहे, असे अनेक मोठे मोठे उमेदवार माझ्यासमोर उभे आहेत। आणि कालपासून टी व्हीवर सगळ्या बातम्या चालू आहे, त्यात प्रत्येक उमेदवाराचे पाकिटं वाटप किंवा पैठणी वाटप किंवा वस्तू वाटप याच्या सगळ्यांच्या रेड झाले आहे आणि प्रत्येक उमेदवाराबाबत बातमी येऊन गेलेली आहे। मी एकमेव उमेदवार आहे की मी केवळ गुणवत्तेवर लढतो आहे। त्यामुळे ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असं मी समजतो। शिक्षक लोक आता लक्ष्मीला विजय करतात की सरस्वतीला विजय करतात हे मला पाहायचं आहे। या निवडणुकीदरम्यान आपला शिक्षकांच्या प्रती काय अजेंडा असणार आहे? शिक्षकांसाठी मी अगोदरच सांगितलं की मी गेल्या 34 वर्षापासून केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि 500पेक्षा जास्त केसेस मी चालवलेल्या आहेत आणि हजारो शिक्षकांना मी न्याय दिलेला आहे न्यायालयामार्फत। परंतु न्यायालयामध्ये काही कायद्यातील त्रुटींमुळे तो न्याय माझा अपूर्ण राहतोय असं मला वाटतं आणि कायद्यात दुरुस्ती विधानसभेत होते, त्यामुळे आपणच स्वतः विधानसभेत शिक्षक आमदार म्हणून गेल्यास आपण या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या करू शकतो आणि शिक्षकांना सुलभ न्याय मिळेल असा कायदा मी तयार करू शकतो। या हेतूने मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। नक्कीच कायद्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महेंद्र भावसार यांनी महत्त्वाची असल्याचं स्पष्ट केलं आहे। वेळावरनं भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।